नमस्कार, माझे नाव संस्कृत सागर टिंगरे. मी तुम्हाला टेन्सेस मधला इम्परफेक्ट हा टेन्स शिकवणार आहे. इम्परफेक्ट टेन्स मध्ये पहिला आपण वाक्यात इम्परफेक्ट टेन्स आला हे कसे ओळखायचे, तर वाक्यात जर त प्लस आहे आले तर आपण पहिला समजायचे की या वाक्यातलं हे जर आलं, त्या वाक्यात जर हे आलं तर आपण समजायचं की हे वाक्य इम्परफेक्ट टेन्स मधला आहे. मग आपल्याला प्रश्न काय पडणार की इम्परफेक्ट टेन्स मध्ये आहे हे तर आपल्याला समजलं, खरं तो प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचर आहे. तर याला हे सुद्धा ओळखायला एक ट्रिक आहे, तर ती ट्रिक मी तुम्हाला सांगते. तर आहे आलं तर ते जे वाक्य असतं ते जातं प्रेझेंट मध्ये, आणि जर यात त प्लस होता आले तर हे वाक्य जाणार पास्ट मध्ये, आणि जर त प्लस असेल आले तर हे वाक्य जाणार फ्युचर मध्ये. मग आता आपल्याला हे समजलं, तर मी आता तुम्हाला एक प्रेझेंटचे वाक्य घेऊन दाखवते. तर राम पळत होता. मी तुम्हाला पास्टचे वाक्य दाखवले आहे. तर आपण काय घेतलं, राम पळत होता. तर आता आपण त प्लस होता आलंय, तर मग हे वाक्य आपल्याला कळालं की हे वाक्य इम्परफेक्ट टेन्स मधलं आहे. व आता शेवटला होता आलं म्हणून आपल्याला हे पण समजायला पाहिजे की हे वाक्य पास्ट मधलं आहे. तर मग आता आपण काय करायचं, पहिला राम घ्यायचं. कारण राम का घेतला आपण, कारण जो करणारा असतो त्याला आपण पहिला घेतो आणि बाकीचं वाक्य आपण मागून पुढे करतो. तर राम, आणि तो होता आले म्हणून आपण होताला वॉज घ्यायचं. राम वॉज, आणि इथं पळत आले म्हणजे त्याची पळण्याची क्रिया पूर्ण झाली नाही अजून, तो आता पळत आहे ना अजून, म्हणून आपण त्याला आयएनजी लावायचं समोर. मग आपण पळण्याला शब्द आहे रन, मग आपण त्याला आयएनजी लावून तो शब्द होणार रनिंग. तर आपलं झालं वाक्य, राम पळत होता, राम वॉज रनिंग. आणि आता मी तुम्हाला प्रेझेंट मधलं एक वाक्य घेऊन सांगते. तर मी वाक्य घेते, ती विकत आहे. आता इथं पण त प्लस आहे आले, मग आपण समजायला पाहिजे की हे इम्परफेक्ट प्रेझेंट आहे. तर आपण परफेक्ट प्रेझेंट मधून आपण समजून घ्यायचं, कारण मी मागाशी सांगितलेलं जो करणारा असतो त्याला पहिला घ्यायचं. मग ती साठी आपण शब्द घेतो शी, आणि आहे आलं तर ह्याला आपण एमिजार मधलं इज घ्यायचं. शी इज. विकतला आपण विकणे याला शब्द सेल आहे, आणि इथं विकण्याची क्रिया अजून पूर्ण न झाल्यामुळे आपण त्याला आयएनजी जोडायचं, म्हणजे तो शब्द सेलिंग